शान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या ची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमानी घरी परतले। काल रात्रीपासून कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाने झोडपले। आज सकाळनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते। रात्रभर पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची उपनगरी सेवा ठप्प झाली। यामुळे चाकरमानी आज कार्यालयात पोहोचू शकले नाहीत। मात्र कल्याण ठाणे रेल्वे सेवा संत गतीने चालू होती। रेल्वे सेवा सकाळी 5:30 वाजल्यापासून बंद झाल्याने प्रवाशांना कामावर जाता आले नाही। यामुळे कोपर ठाकूर येथे उपनगरी रेल्वेत अडकलेले प्रवासी रेल्वे मार्गावरून चालत येताना दिसत होते। मात्र एवढा पाऊस होऊनही कल्याण डोंबिवली शहरात पाणी साठले नाही। काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे उपनगरी सेवा ठप्प झाली होती। कामावर जाण्यासाठी नागरिक पहाटेपासून रेल्वे स्थानकावर गेले। मात्र 5:30 पासून एकही रेल्वे मुंबईकडे जाऊ शकली नाही। यामुळे ठाकुर्ली, कल्याण, कोपर आणि डोंबिवली रेल्वे प्रशासनावर प्रवाशांची गर्दी झाली होती। डोंबिवली स्थानकावर प्रवाशांना माहिती देण्यात येत होती। यामुळे नागरिकांनी घरी जाणे पसंत केले। मात्र ठाण्यापर्यंत उपनगरीय सेवा चालू असल्या तरी त्या अनिश्चित वेळेवर धावत असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात येत होते। कल्याण व डोंबिवलीत प्रत्येकी 8 ते 10 ठिकाणी झाडे उन्मळून पडली। मात्र याचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही। महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांनी त्वरित पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम केले। यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही। दुपारी 2:30 नंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने व भरतीची वेळ असल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले। सकाळी वृत्तपत्राच्या तसेच दूध पुरवठा करणाऱ्या गाड्या काही वेळ उशिराने आल्याने नागरिकांना वृत्तपत्रे व दूध उशिराने मिळाले। डोंबिवली नजीक कोपर, महाराष्ट्र नगर नाला, गांधीनगर, नांदिवली नाला येथे नाल्यांना पूर आला होता। मात्र दुपारनंतर पावसाने थोडी उसंती घेतली होती। गेले काही दिवस डोंबिवलीत अनेक भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते। मात्र मुसळधार पाऊस होऊनही वीज पुरवठा सुरळीत चालू होता। शिक्षण मंडळ उपसभापती अमित म्हात्रे यांनी शाळेची पाहणी केली असता शाळेच्या मुख्य द्वाराजवळ असलेल्या गटाराला लागले झाकण। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक 68 देवीचा पाडा येथील लोकमान्य टिळक शाळा प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराला लागून असलेले गटाराचे झाकण लावले गेले नव्हते। त्यामुळे गटारात विद्यार्थी पडण्याची शक्यता होती। तर पावसाळ्यात या शाळेच्या आवारात पाणी साचून तळे झाले आहे। ही स्थिती अनेक वर्षापासून असून स्थानिक नगरसेविका, प्रशासन आणि शिक्षण मंडळाने दुर्लक्ष केल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आज शनिवारी शिक्षण मंडळ उपसभापती अमित म्हात्रे यांनी या शाळेची पाहणी केली। 4 ते 5 दिवसात शाळेच्या आवारात साचत असलेल्या पाण्याचा प्रश्नही सुटेल असे आश्वासन म्हात्रे यांनी दिले। तर सकाळी उघड्या गटारावर झाकण लावण्यात आले। या शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थी शिकतात। मात्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना लागून असलेले गटाराचे झाकण लावले गेले नसल्याने विद्यार्थी या गटारात पडण्याची भीती होती। जागरूक नागरिक प्रशांत रेड्डीज यांनी सदर परिस्थिती मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली। याबद्दल वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर कुंभकर्णासारखे झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला जाग आली। मी काल या शाळेमध्ये आलो होतो तेव्हा मला काही दोष आढळले, म्हणजे पाणी तुंबायचं किंवा गटाराचं झाकण वगैरे। त्या संबंधात मी फोटो काढून माझे मित्र आहेत शंकर जाधव म्हणून त्यांना कळवलं। तर त्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना वगैरे कळवलं। त्यामुळे ते आमचे उपसभापती आहेत शिक्षण मंडळाचे अमित म्हात्रे म्हणून, यांनी त्वरित दखल घेऊन जे काय कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे। म्हणजे कामाला सुरुवातच केली, जवळजवळ झाकण पण बंद केलं। आता 1-2 दिवसात पाणी पण ते निचरा होईल याची व्यवस्था केली आहे आणि गटारावर झाकण लावण्यात आले। या परिस्थितीची आज शनिवारी शिक्षण मंडळाचे उपसभापती अमित म्हात्रे यांनी पाहणी करून मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जाब विचारला। पालिकेच्या 74 शाळांमध्ये याच शाळेचा आवार मोठा आहे। मात्र पावसाळ्यात या शाळेच्या आवारात पाणी साचून तळे झाले होते। यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत म्हात्रे हे पालिकेतील संबंधित विभागाशी चर्चा करणार आहेत। यावेळी म्हात्रे म्हणाले की या शाळेत सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी नियुक्त केली आहे। मात्र आज हे दोन्ही गैरहजर असल्याचे दिसून आले। यामुळे याचीही दखल घेतली जाईल। तर प्रशांत रेड्डीज यांनी शाळेच्या परिस्थितीची दखल घेतल्याबद्दल उपसभापती अमित म्हात्रे यांचे आभार मानले। काल जो पाऊस
पावसाचा जो मारा झाला त्याच्यामध्ये सर्वत्र मुंबईमध्ये पण याचा परिणाम झालेला आहे। तरी आम्ही महापालिकेच्या शाळेमध्ये आज मोठागाव ठाकुर्ली शाळा क्रमांक 20 या शाळेमध्ये पाहणी करत असताना आम्हाला 2-3 गोष्टी निदर्शनात आले की मागच्या जिकडे पाण्याचा निसरा होतो त्या तिकडे एक कचरा येऊन अडकल्यामुळे आणि तिकडे कचरा टाकल्यामुळे तो चोकअप झालेला होता। आज ते उद्यामध्ये आम्ही तो सगळा तो जो चोकअप झालेला आहे ती जी वाट आहे ती खुली करून देऊ आणि राहता प्रश्न या बाहेरचा जो येणारा मेन गेट आहे तिकडे जो झाकण उघड्यावरती आहे त्याचा आम्ही आज आम्ही तो नवीन झाकण लावून घेतलेला आहे। आम्ही सुरक्षा रक्षक दिलेला होता पण आज आम्ही इथे जेव्हा पाहणी केली तेव्हा ही पण गोष्ट निदर्शनात आली की इथे सुरक्षा रक्षक नाही आहे। आम्ही त्वरित सुपरवायझर सुरक्षा रक्षकाचे जे सुपरवायझर आहेत त्यांचे जे हेड आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे। त्यांनी आता त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांच्यावरती कारवाईचे आदेश पण ते काढतील आणि त्याप्रमाणे आम्ही स्वतः आयुक्तांकडे याची त्या सुरक्षा रक्षक जे इकडे येत नाही त्यांची तक्रार ही आयुक्तांना आम्ही मागणी करणार आहोत। एकाच दिवसात 2000हून अधिक दाखल्यांचे झाले वाटप, नागरिकांचा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। शैक्षणिक आणि अन्य शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय दाखले संबंधितांना एकाच दिवसात उपलब्ध व्हावे या उद्देशाने कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दाखले वाटप शिबिराचे आयोजन करपेवाडी येथे केले होते। या शिबिरास कल्याणपूर्व मतदारसंघातील लाभार्थ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद देत शिबिर यशस्वी केले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, दरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, अविनाश ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शाळा कॉलेजेस तसेच विविध कारणासाठी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेले शासन पातळीवरील उत्पन्नाचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय आदिवासी दाखला आदी दाखले या शिबिरात एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यात आले। या दाखले शिबिरात 3000हून अधिक दाखले प्राप्तीसाठी अर्जांचे वाटप करण्यात आले। यामधून आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास 2000हून अधिक दाखले देण्यात आले। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांचे सहकार्य लाभले। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।